और ये दिखता ना तो पुलिस स्टेशन की हद्दी में इतवारा में कुछ पाकिस्तानी मेड कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स मिले हैं। तो वो ड्रग्स डिपार्टमेंट के साथ में उसके ऊपर कार्रवाई चल रही है। अभी इसमें आगे की कार्रवाई भी हो रही है, इसके बाद डिटेल बताई जाएगी। कितना माल जब्त और किसी को अरेस्ट वगैरह किए? नहीं, अभी तक कुछ नहीं है, अभी कार्रवाई चल रही है। जब पूरी कार्रवाई हो जाएगी फिर आपको डिटेल बताएंगे। माल कहाँ से आता है क्या कुछ पता लगा? अभी जस्ट कार्रवाई शुरू हुई है। तो किस तरीके की ये? अभी पूरी डिटेल किसी को नहीं पता है, पहले पूरी कार्रवाई हो जा दीजिए फिर डिटेल बताई जाएगी। ओके, थँक्यू। साहेब, तुम्ही आज इतवारा भागामध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे. काय या कारवाई मागचं मुख्य कारण आहे आणि तुम्हाला काय सापडलेलं आहे? बऱ्याच दिवसापासून पोलीस स्टेशन इतवाराच्या हद्दीत जे बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठेत जे पाकिस्तानी जे बॅन आहे प्रोडक्ट, महिला स्नो वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट ही विक्री केली जात आहे अशी गोपनीय माहिती होती. बरंच मीडियावर सुद्धा होतं. त्या अनुषंगाने माननीय SP साहेब नीलम रोहन यांनी आदेश दिला की या अशा पद्धतीचे कोण विक्री करीत असेल त्याचा शोध घेऊन कारवाई करा. त्या अनुषंगाने आज रोजी बरकी चौक येथील आफरा जनरल स्टोर्स या ठिकाणी चौकशी केली असता त्याच्याकडं जे बॅन आहे, पाकिस्तानात भारतात विक्री करू शकत नाही अशा प्रकारचे लेडीज वापरणारे प्रोडक्ट मिळून आले. त्याच्यावरून त्याच्या मागचा हे गोडाऊन चेक केला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, भरपूर प्रमाणावर हे असे एकंदरीत 37 ते 38 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट की जे भारतात विक्री करण्यासाठी बॅन आहेत, त्या अनुषंगाने मिळून आल्यामुळं अन्न आणि औषध प्रशासनाचे EC राठोड साहेब यांना बोलून खात्री करून घेतली त्याच्यावर बॅन आहे, कोणतं काही धोकादायक आहेत का अशा अनुषंगाने एकंदरीत या ठिकाणी 50 ते 60 लाख रुपयाचा माल असू शकतो. कारवाई सध्या चालू आहे. सविस्तर कारवाई करून नंतर पुढं करीत आहोत कारवाई. बरं साहेब, ते कोणतं प्रॉडक्ट होतं आणि ते कशासाठी हार्मफुल होतं शरीराला? ह्याच्यात प्रोडक्ट हे सगळं हे पाकिस्तानचं प्रॉडक्ट आहे. याच्यावर एक तर भारताची ही बॅन असल्यामुळं किंमत नाही आणि त्याच्यात काही जे इंटेंट घटक आहेत ते शरीरात आता तपासणीसाठी सॅम्पल काढून घेतलेले आहेत. ते तपासणी झाल्याच्या नंतर कळेल आपल्याला त्यात कोणते हानिकारक. आरोपी किती आहेत, काय आरोपी आता सध्या तर एक मालक आहे, तो जो मालक आहे प्रोप्रायटर, त्याच्यानंतर ते कुठून मागितो हे नंतर तपासाचा भाग आहे. सविस्तर तपास हे पंचनामा केल्याच्या नंतर. बरं, या दुकानापर्यंत कसं आले? नाही, गोपनीय माहिती काढली की ह्या अशा पद्धतीचे बनावट ग्राहक अगोदर पाठवला होता. त्या अनुषंगाने त्यांनी ती विक्री केली, त्याची खात्री केली, पडताळणी केली की हा बनावटच आहे, पाकिस्तानचा माल आहे. त्याच्यावरून आम्ही इथं रेड छापा मारलेला. ताब्यात घेतलेला आहे. कारवाई चालू आहे.